नमस्कार शेतकरी बंधूंनो. हरितगृहामध्ये नियमित हवामानात भाजीपाला लागवड करता येते. त्यामुळे चांगल्या प्रतीचं भरपूर उत्पादन घेता येणं शक्य झालं आहे. हरितगृहामध्ये ढोबळी मिरची, टोमॅटो, ब्रुसेलस, स्प्राऊट, ब्रोकोली, कोथिंबीर या भाज्यांची लागवड करता येते. कोणत्या भाजीपाल्याला कोणत्या हवामानात चांगला दर आहे हे पाहून लागवड करावी. हरितगृहात भाजीपाला पिकवण्याचे फायदे बघितले तर आपलं जे हवामानातील बदलामुळे होणारं नुकसान आहे ते यामध्ये टाळता येतं. पिकांची वाढ चांगली होऊन भरपूर उत्पन्न मिळण्यासाठी लागणारं पोषक हवामान हरितगृहामध्ये कृत्रिमरित्या तयार करता येतं. त्यामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा 4 ते 5 पट अधिक उत्पन्न मिळू शकतं. हवामानावर किंवा हंगामावर यामुळे विसंबून राहण्याची गरज राहत नाही. लागवडीसाठी लागणारी जोमदार आणि निरोगी रोपं हरितगृहामध्ये कमी कालावधीत तयार करता येतात. हरितगृहामध्ये सुमारे 25 ते 30 दिवसातच रोपं पुनर्लागवडीसाठी तयार होतात. त्यामुळे वेळेवर लागवड करणं सहज शक्य होतं. अधिक नफा मिळवण्यासाठी बाजारातील मागणीप्रमाणे वर्षभर लागवड करून नियमितपणे भाजीपाला पुरवता येतो. पाण्याची बचत करता येते. हानिकारक कीड आणि रोगांपासून होणारं नुकसान सहजपणे टाळता येतं. निर्यातक्षम उत्पादन नियमितपणे घेता येतं. नापीक किंवा कमी कसदार जमिनीचा सुद्धा उपयोग करता येतो. तर हे सगळे हरितगृहामध्ये भाजीपाला लागवड करण्याचे फायदे आहेत. आता आपण हरितगृहामध्ये ढोबळी मिरचीची लागवड कशी करतात त्याची माहिती घेऊया. मंडळी, ढोबळी मिरचीच्या नारंगी, हिरव्या, लाल, पिवळ्या या रंगाच्या जाती हरितगृहामध्ये लागवडीसाठी वापरतात. ढोबळी मिरचीच्या लागवडीसाठी हरितगृहात दिवसाचं 23 अंश आणि रात्रीचं 20 अंश सेल्सिअस तापमान ठेवावं. आर्द्रता 70 ते 80% ठेवावी. निर्जंतुकीकरण केलेली माती किंवा व्हर्मिक्युलाइट मध्यम आकाराच्या पिशव्यात भरून त्यामध्ये रोपं तयार करावीत. बी पेरल्यानंतर पिशव्या झाकून ठेवल्यास उगवण लवकर होते. उगवण पूर्ण झाल्यावर झाकण काढावं. त्यावेळी हरितगृहातील तापमान 21 अंश सेल्सिअस इतकं कमी ठेवावं. बी उगवल्यानंतर 14 दिवसांनी रोपांचा शेंडा खुडावा. चांगल्या वाढीसाठी नत्र, पालाश, पुरद 25, 5 आणि 30 या प्रमाणात मिसळून द्यावं. सर्वसाधारणपणे रोपांना 4 ते 5 पानं आल्यावर म्हणजेच सुमारे 6 ते 8 आठवड्यांनंतर पुनर्लावणी करावी. गादी वाफे तयार करून त्यावर 45 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर रोपं लावावीत. माती निर्जंतुक केल्यास रोगाची संभावना फार कमी असते. मिस्ट किंवा ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी द्यावं. मातीची प्रत आणि वाढीची अवस्था यानुसार खतांच्या मात्रा द्रव स्वरूपात द्याव्यात. जातीनुसार रंग आल्यावर फळांची काढणी धारधार चाकूने करावी. हेक्टरी 25 ते 40 टन उत्पादन यापासून आपल्याला मिळू शकतं. तेव्हा मंडळी, हरितगृहामध्ये भाजीपाला लागवड करून त्यापासून आपण चांगला फायदा मिळवू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.